सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एएफएमसी कॉलेज बद्दल माहिती घेणार। तर ते माहिती घेत असताना आपण एएफएमसी हे नेमकं आहे का याबद्दल माहिती करून घेऊ। बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी याबद्दल माहिती आहे, पण बरेच असे विद्यार्थी आहेत की या इन्फॉर्मेशन त्या विद्यार्थ्यासाठी पहिल्यांदाच असणार आहेत। तर एएफएमसी म्हणजे काय? एएफएमसी म्हणजे आर्मड फोर्स मेडिकल कॉलेज, हे आपलं या एएफएमसी कॉलेजचं या ठिकाणी लॉंग फॉर्म आपल्याला समजून येईल। आता एएफएमसी कॉलेज बद्दल माहिती घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, एएफएमसी हे भारतातलं एकमेव आपलं आर्म्ड फोर्सचं हे कॉलेज आहे। एएफएमसी पुणे सोडून भारतात अजून दुसरं कुठलंच या ठिकाणी आर्म्ड फोर्सचं या ठिकाणी कॉलेज उपलब्ध नाहीये सध्याच्या परिस्थितीला। तर हे आपण माहिती घेत असताना आपण कॉलेजबद्दल माहिती तर घेणार आहोत, पण त्यासोबतच या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती काही पॉईंट दिलेले आहेत की अबाउट एएफएमसी म्हणजे नेमकं एएफएमसी काय आहे, त्याची स्थापना केव्हा झाली, त्याचा पर्पज काय याबद्दल माहिती घेणार। तर एएफएमसी तर ऍडमिशन रूल्स काय असतील, की सेकंड पॉइंट येतो की बाबा आयएफएमसी आम्हाला समजली, नंतर ऍडमिशनचे त्या ठिकाणी रूल्स रेग्युलेशन्स काय असणार आहेत। नेक्स्ट पॉइंट आपल्याला त्याची ऍडमिशन प्रोसेस काय असणार आहे, कारण जर पाहिलं असतं आपले अदर एमबीबीएस कॉलेजची ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आणि एएफएमसीची ऍडमिशन प्रक्रिया यामध्ये बरेच डिफरन्सेस आहेत, ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। आणि नेक्स्ट आहे आपली एलिजिबिलिटी। आता एलिजिबिलिटी बद्दल या ठिकाणी जर चेक करत असेल, जे सध्या 2024चं नीट इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे आणि जे आपलं 2023चं ऍडमिशन प्रोसेस झालेली होती, यामध्ये काही डिफरन्सेस आहेत त्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। आणि याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना जसं एएफएमसी हे कॉलेज मिळावं असं प्रत्येकाला वाटतं, बरेच असे विद्यार्थी या ठिकाणी आहेत की काही लोअर म्हणजे 8 एम्स कॉलेज जर सोडले तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत की 9-10 नंबरचे जे एम्स कॉलेज येतात एनएफआर रँकिंग अनुसार, ते कॉलेज स्किप करून जर एएफएमसी ला ऍडमिशन मिळत असेल तर त्याचं प्राधान्य या ठिकाणी वरच्या ऑर्डरमध्ये ठेवत असतात। तर त्याचं रिझन्स काय आहे हे ठेवायचं प्राधान्य, त्याबद्दल सुद्धा मी डिस्कशन करणार आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एएफएमसी एज्युकेशन झाल्यानंतर एएफएमसी पूर्ण आपलं एमबीबीएस कोर्स संपल्यानंतर पुढे करिअर ऑपॉर्च्युनिटी काय याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर वन बाय वन आपण या ठिकाणी टॉपिकला या ठिकाणी डिस्कस करूया। तर अबाउट एएफएमसी, तर आता एएफएमसी जर विचार केला तर आपल्या पूर्ण भारतामध्ये पुण्यामध्ये जे कॉलेज आहे हे एकमेव असं एक कॉलेज आहे की त्या ठिकाणी आर्म्ड फोर्स एमबीबीएस कॉलेज आपण ग्राह्य धरू शकतो। दुसरं याच्यामध्ये या कॉलेजची जी स्थापना झालेली आहे, जे एएफएमसी कॉलेजची स्थापना आहे ते स्थापना 1 मे 1948 मध्ये या ठिकाणी झालेले आपल्याला निदर्शनात येते। कॉलेज या ठिकाणी 1 मे 1948 ला स्थापन झालं, पण त्या कॉलेजमध्ये ऍक्च्युअल एमबीबीएस ग्रॅज्युएशन कोर्सला सुरुवात जी झाली, हे एमबीबीएस ग्रॅज्युएशन कोर्सची सुरुवात 4 ऑगस्ट 1962 रोजीपासून या ठिकाणी चालू झालेली आहे। त्या अगोदर या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्ससाठी ऍडमिशन होत होते, पण जवळपास 4 ऑगस्ट 1962 पासून या ठिकाणी एमबीबीएस कोर्स, काही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स, काही या ठिकाणी पॅरामेडिकल कोर्स, या सर्व कोर्स या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर महत्वाचं आता एएफएमसी बेसिकली पाहिलं असता हे महाराष्ट्र राज्यामध्ये येणारं कॉलेज आहे। तर महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेज येत असल्यामुळं हे जे कॉलेज आहे हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकशी या ठिकाणी कनेक्टेड आहे किंवा अफिलेटेड आहे। जेही आपली नाशिक म्हणजे ऑल जे आपल्या महाराष्ट्रातले एमबीबीएस कॉलेज नाशिकला अफिलेशन आहे, तसंच अफिलेशन एएफएमसी ला सुद्धा आपल्या नाशिकचंच असणार आहे। आणि रिकॉग्नाइज्ड बाय या ठिकाणी एनएमसी यानी की नॅशनल मेडिकल कमिशन याच्याशी या ठिकाणी कनेक्टेड सुद्धा आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी जर एएफएमसी कॉलेजच्या कॅम्पस बद्दल आपण विचार केला तर जवळपास म्हणण्यापेक्षा अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी पुणे शहरामध्ये 119 एकरचा हा आपला एएफएमसीचा कॅम्पस आहे। तुम्हाला स्क्रीनवरती मी जे एक इमेज दाखवले, इमेज मध्ये तुम्हाला फक्त काही पोर्शन दिसत आहे, पण ओव्हरऑल कॅम्पसचा जर विचार केला तर हा कॅम्पस टोटली 119 एकरचा टोटल कॅम्पस आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला डिटेल इमेजेस सुद्धा मी या ठिकाणी शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की जर आपण एएफएमसी ला ऍडमिशन घेत असो तर त्या ठिकाणी बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कारण अदर
MBBS चा क्रायटेरिया वेगळा आहे आणि AFMC चा क्रायटेरिया वेगळा आहे. तर आपण वन बाय वन प्रत्येक क्रायटेरियामध्ये डिटेल माहिती या ठिकाणी घेणार आहे. तर जे विद्यार्थ्याला AFMC मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तो विद्यार्थी या ठिकाणी इंडियन नॅशनल असावं किंवा त्याचं सिटिझनशिप हे इंडियन असावं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं रहिवासी प्रमाणपत्र त्यासोबत जे तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट करणार आहात त्यावरती तुमचं इंडियन असणं या ठिकाणी मेन्शन असणार, म्हणजे मेन्शन असणं गरजेचंच असणार आहे. खास करून जे महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात तर असंही आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट काढावं लागतं आणि त्यासोबतच आपलं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा निघत असतं. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तिथं अडचण यायचा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. आफ्टर दॅट आपली जी काही TC आहे त्या TC वरती सुद्धा आपल्या इंडियन नॅशनल मेन्शन केलेलं असतंच. ठीक आहे, तर आपला हा प्रूफ आपण कन्सिडर करतो, पण आपल्या सर्वांना बेनिफिट व्हावं याच्याकरिता आपण जे आपलं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे ते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढणं गरजेचं राहणार आहे. दुसरी कंडिशन काय, नॅशनल असणं तर गरजेचं आहे, पण दुसरी गोष्ट आपण AFMC ला ऍडमिशन घेत असताना त्या विद्यार्थ्याचं लग्न झालेलं नसावं. बेसिकली या ठिकाणी सिंपल गोष्ट आहे की या वयात कोणाचंच लग्न होत नसतं, पण जे रूल्स आहेत, जे म्हणजे आर्म्ड फोर्सचे रूल्स आहेत, तर ते रूल्स त्यांनी मेन्शन अगोदरच केलेत की ऍडमिशन घेतेवेळेस विद्यार्थ्याचं लग्न झालेलं नसावं किंवा ऍडमिशन झाल्यानंतर जे आपला ड्युरेशन आहे, कोर्स ड्युरेशन आहे, या कोर्स ड्युरेशन मध्ये सुद्धा आपल्याला लग्न करायची कसलीच या ठिकाणी परवानगी नसणार आहे. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. नंतर नेक्स्ट पॉइंट काय, जर आपण या ठिकाणी जर आपलं स्वप्न एका देशसेवेसाठी जर आपण ऍडमिशन घेण्यासाठी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मेडिकली फिट सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण अदर MBBS मध्ये PWD कॅन्डिडेटसाठी किंवा काही एक थोडंसं डिफिकल्टी जर असेल आपल्या फिटनेसमध्ये तर ऍडजस्टेबल आहे, पण या ठिकाणी आर्म्ड फोर्सचा जर विचार केला तर या ठिकाणी टोटली हा विद्यार्थी मेडिकली फिट आणि मेंटली फिट असेल तरच त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं. जे त्यांचे या ठिकाणी फिटनेसचे मेडिकल स्टँडर्ड्स आहेत त्या स्टँडर्डमध्ये जर तो विद्यार्थी बसत असेल तरच त्या विद्यार्थ्याला AFMC मध्ये ऍडमिशन मिळत असतं. दुसरा पार्ट आहे या ठिकाणी एज क्रायटेरिया. आता एज क्रायटेरियाचा जर विचार केला तर विद्यार्थी ज्यावेळेस ऍडमिशन घेत असेल, ऍडमिशन घेत असताना विद्यार्थ्याला 17 वर्ष पूर्ण असायलाच पाहिजे तरच त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घेता येतं. 17 वर्षाच्या आत जर विद्यार्थी येत असेल तर अशा विद्यार्थ्याला ऍडमिशन घेता येत नाही. तर हे झाली मिनिमम एज लिमिट. आणि अप्पर लिमिट काय असणार, या ठिकाणी 17 ते 24 वर्ष. 17 ते 24 वर्षामध्ये जोही विद्यार्थी असेल या विद्यार्थ्याला AFMC मध्ये ऍडमिशन घेता येत असतं. शेवटचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला काही कामाचा नाहीये. हा पॉईंट आहे जम्मू अँड काश्मीर आणि लडाखचे जे विद्यार्थी येतात तर या सुद्धा विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन घेता येत असतं. नेक्स्ट आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचा क्रायटेरिया की एलिजिबिलिटी फॉर क्वालिफिकेशन फॉर ऍडमिशन टू द MBBS कोर्स. आता या ठिकाणी क्वालिफिकेशन क्रायटेरियाचा विचार केला असता तर आपण 2022-2023 जे आपलं AFMCचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे आणि जे 2024चं नीट इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे याच्यामध्ये जर पाहिलं असता थोडेसे आपल्याला डिफरन्सेस जाणून येतात. ते डिफरन्सेस मी तुम्हाला क्लिअरली स्क्रीनवरती पण दाखवणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी एम्सचा व्हिडिओ पाहिला त्या एम्स व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हा पॉईंट नोट करून दिलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये पण मी सांगेन. तर बेसिकली आपण पाहू AFMCचा बेसिक क्रायटेरिया काय आणि सध्या नीटचा क्रायटेरिया काय आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर यामध्ये पाहिलं असता विद्यार्थ्याला या ठिकाणी जे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करणं AFMCला तर त्याच्या बोर्डमध्ये विद्यार्थ्याला इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट कंपल्सरी असायलाच पाहिजे. लक्षात घ्या, जे विद्यार्थी या कोर्सला अप्लाय करणार आहेत यासाठी विद्यार्थ्याला मिनिमम या ठिकाणी 60% ऍग्रिगेट असणं आवश्यकच असणार आहे. आता 60% ऍग्रिगेट म्हणजे काय, लक्षात घ्या. 60% ऍग्रिगेट काय असतं की आपलं जे काही फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, एकंदरीत या तिन्ही सब्जेक्टचं पर्सेंटाईल किंवा ऍग्रिगेट हे आपल्याला जर 60% येत असेल तर आपण या ठिकाणी इलिजिबल असणार आहोत. मग तुमचे एखाद्या वेळेस बायोलॉजीमध्ये 80 मार्क आहेत, फिजिक्समध्ये 55 मार्क्स आहेत आणि केमिस्ट्रीमध्ये या ठिकाणी जवळपास तुम्हाला 75 मार्क्स आहेत, तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल राहणार का, लक्षात घ्या. तर या ठिकाणी तुम्ही इलिजिबल राहणार नाहीये.
तुम्हाला ॲव्हरेज जे मार्क आहेत तर ईच सब्जेक्टमध्ये या ठिकाणी समजा फिजिक्समध्ये या ठिकाणी 56 मार्क आहेत, केमिस्ट्रीमध्ये या ठिकाणी तुम्हाला 70 मार्क आहेत आणि या ठिकाणी बायोलॉजीमध्ये सुद्धा 75. असं एकंदरीत जर तुमचे या ठिकाणी मार्क्स जर 60% ॲग्रिगेट होत असेल तरच आपण इलिजिबल राहणार आहात. इन केस याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा इंग्लिश यामध्ये जर 50 पेक्षा जर कमी मार्क्स असतील तर हा विद्यार्थी या प्रोसेससाठी इलिजिबल राहणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला 60% ॲग्रिगेट पण पाहिजे आणि जे काही आपले पर्टिक्युलर सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50 मार्कच्या वरतीच आपल्याला मार्क्स असायला पाहिजे. आल्सो इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला हे सिच्युएशन आपल्याला लागू होते. त्यासोबतच आपल्याला जसे की या ठिकाणी आपल्याला 12वीच्या नंतर या ठिकाणी आपल्याला AFMC मध्ये जाता येतं, तसंच आपण काही ऍडिशनल 10+2 जे कोर्सेस आहेत त्यावरनं सुद्धा आपण AFMC ला ऍडमिशन घेऊ शकतो. सोबतच ज्या विद्यार्थ्याचं BSc आहे, BSc, तर असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात. दुसरी याच्यामध्ये कंडिशन आहे, ज्यावेळेस आपण 10th असतो 10th मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी असणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी आपण AFMC ला ऍडमिशन घेतोय तर AFMCच्या जी काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसारच आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. तर हे जे इन्फॉर्मेशन, लेटेस्ट इन्फॉर्मेशन होती ते 2023चं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर होतं त्याची इन्फॉर्मेशन होती. ज्यावेळेस 2024 इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्यामध्ये काय अपडेटेशन होईल त्याबद्दल सुद्धा माहिती देईल. तत्पूर्वी सांगायचं झालं, जे आपल्या सध्याचं नीट इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे पेज नंबर 24 वरती की जे काही आपले एम्स इन्स्टिट्यूट आहेत किंवा जिपमर्स आहेत त्यामध्ये आणि ऑल ह्याच्यामध्ये जर विचार केला त्या ठिकाणी 40% आणि 50% हा क्रायटेरिया दिलेला आहे. पण मला असं वाटतं की AFMC मध्ये जो त्यांचा स्टँडर्ड क्रायटेरिया हा क्रायटेरिया चेंज होणं कठीण आहे. पण ज्यावेळेसही आपल्याला अपडेटेड इन्फॉर्मेशन ब्राउचर इन AFMCचा त्यावेळेस मी तुम्हाला त्याबद्दल सुद्धा एक डिक्लेरेशन देईलच. ठीक आहे, पण या ठिकाणी 99% 1% चेंज होईल पण 99% हा क्रायटेरिया असाच राहील 60% मार्क्सचा आणि इच सब्जेक्ट 50 मार्क्सचा. ठीक आहे, नेक्स्ट आपण या ठिकाणी माहिती घेऊ की आता एक्झॅक्टली AFMC इन्स्टिट्यूट बद्दल आपल्याला एलिजिबिलिटी कळाली. आता एलिजिबिलिटी कळाल्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे यामध्ये आपल्याला की जर आपल्याला AFMC ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर AFMC मध्ये नंबर ऑफ सीट्स किती असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर यामध्ये पाहिलं असता टोटल नंबर ऑफ सीट्स जे असणार आहेत आपल्याला AFMCच्या, हे AFMCच्या आपल्याला 150 सीट्स या ठिकाणी मिळत असतात. पण 150 सीट आपण या ठिकाणी ग्राह्य धरणार नाहीयेत, कारण जे 5 जे जागा असतात या 5 जागा ज्या आपल्या या ठिकाणी भारत आहे, भारताच्या ज्या ठिकाणी आपल्याला जे काही फ्रेंड सर्कल मधले जे काही कंट्रीज आहेत त्या फ्रेंड्स कंट्री मधल्या 5 विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळावं या अनुषंगाने 5 सीट ह्या गव्हर्नमेंटकडनं रिझर्व्ह असतात आणि त्या गव्हर्नमेंटकडनं जे आपलं होम मिनिस्ट्री आहे डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं ह्या सीट, या 5 सीट भरल्या जात असतात. मग आपल्याला या ठिकाणी सीट मिळतात किती, तर लक्षात घ्या, तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल टोटल आपल्याला या ठिकाणी 145 जागा आपल्याला ऍडमिशनसाठी मिळत असतात. 145 जागेवरती आपण या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो. त्यामध्ये 145 जागेमध्ये 115 जागा ह्या मुलासाठी असतात आणि 30 जागा ह्या मुलीसाठी असतात. त्यामुळेच कधी कधी ज्यावेळेस आपण कट ऑफ बद्दल या ठिकाणी माहिती घेऊ त्यात तुम्हाला कट ऑफ मध्ये पण ह्यूज डिफरंट या ठिकाणी जाणून येईल. 145 जागेपैकी 115 जागा या मुलांसाठी असतील आणि 30 जागा या मुलीसाठी असणार आहेत आणि बाकीचे जे रिमेनिंग 5 जागा राहतील या 5 जागा या आपल्या डिफेन्स मिनिस्ट्री अंतर्गत या ठिकाणी भरल्या जातात. आणि ते कुठल्या विद्यार्थ्यासाठी आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये जे काही आपल्या टोटल 145 जागा, 145 जागेमध्ये आपल्याला या ठिकाणी 10 जागा, लक्षात घ्या 10 जागा ह्या SC आणि ST या प्रवर्गासाठी रिझर्व्ह असतात. ऍडिशनली नाहीयेत, पण जे काही 145 आहेत या 145 बायफर्गेशन करून या ठिकाणी 10 जागा SC आणि ST कॅटेगरीसाठी स्पेशली आपण रिझर्व्ह म्हणजे गव्हर्नमेंटकडनं रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये AFMC जर तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेत असाल तर मेनली तुम्हाला नीट एक्झाम तर या ठिकाणी क्वालिफाईड करणं आवश्यकच असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी ऍडमिशन घेत असताना किंवा AFMC प्रवेश प्रक्रियेत भाग घेत असताना आपल्याला बेसिकली जी आपली MCC वेबसाईट आहे, लक्षात घ्या
ज्या विद्यार्थ्याला AFMC मध्ये ऍडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांना AFMC मध्ये ऍडमिशन घेत असताना पहिलं जे आपलं नीट एक्झामिनेशन देणं गरजेचं आहे. नीट एक्झामिनेशन झाल्यानंतर आपल्याला MCC अंतर्गत आपल्या या सीट भरल्या जातात. MCCचा ज्यावेळेस आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करू त्या ठिकाणी आपल्याला MBBS ऑल MBBS कोर्स हा एक ऑप्शन येईल. त्यानंतर या ठिकाणी BSc नर्सिंग हा ऑप्शन येईल. त्यानंतर थर्ड मध्ये आपल्याला AFMC हा ऑप्शन येईल आणि फोर्थ मध्ये आपल्याला याच ठिकाणी आपल्याला जर पाहिला असता तर डीम्ड युनिव्हर्सिटी हा ऑप्शन आपल्याला दिसतात ज्यावेळेस आपण MCC ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करू त्यावेळेस. तर ज्याही विद्यार्थ्याला AFMC ला ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांनी पहिले 2 ऑप्शन या ठिकाणी घेणं अनिवार्यच असणार आहे. आणि महत्वाची गोष्ट MCC चे 3 राऊंड होत असतात आणि या तिन्ही राऊंडला आपल्याला जर पाहिला असता पहिल्या राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं, दुसऱ्या राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन आणि तिसऱ्या राऊंडला सुद्धा आपण फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतो ऍज पर लास्ट इयर रूल्स रेग्युलेशन्स. पण ज्या विद्यार्थ्याला AFMC ला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्याला पहिल्याच राऊंडला रजिस्ट्रेशन करावं लागतं तरच आपल्याला AFMC प्रवेश प्रक्रियेत पार्टिसिपेट करता येत असतं. त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल लिंक दिलेली आहे www.mcc.nic.in यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ठीक आहे. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जसं मगाशी सांगितलं 2023 साठी जर आपण विचार केला तर टोटल 150 सीट्स या ठिकाणी भरल्या होत्या. त्यातल्या 5 या आपल्या मित्र राष्ट्रासाठी होत्या आणि बाकीच्या जे काही सीट्स आहेत 145 सीट्स या आपल्या भारतातील विद्यार्थ्यांसाठी होत्या. या भारतातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या हे फक्त महाराष्ट्रात कॉलेज असल्यामुळं इथं महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळतं असं नाही. यामध्ये संपूर्ण भारतातल्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळत असतं. त्यात 115 जागा ऍज युजल बॉईजसाठी 30 जागा साठी मुलीसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत. SC कॅटेगरी बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. आता या ठिकाणी सिलेक्शन मेथड कशी असते याबद्दल माहिती घेऊ. तर बेसिकली तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला MCC वरती रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर AFMC हा कोटा आपल्याला सिलेक्शन करावा लागेल. AFMC कोटा सिलेक्शन झाल्यानंतर जेही आपली मेरिट लिस्ट लागणार आहे मेरिट लिस्ट मध्ये पहिले जेही विद्यार्थी म्हणजे जेवढ्या नंबर ऑफ कॅन्डिडेटनी AFMC ला अप्लाय केलंय AFMC ला जेवढ्याही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलंय त्यातल्या जवळपास 1880 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1880 विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन होत असतं. जेवढेही भारतातले विद्यार्थी अप्लाय करतील AFMC मधनं त्यातले फक्त 1880 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट केले जातात. 1880 मध्ये रूल अनुसार 1490 हे मुलं असतात आणि 390 या मुली असतात. म्हणजे तुम्हाला जवळपास या ठिकाणी मुलाचं आणि मुलीचं कंपॅरेटिव्ह जर विचार केला तर जेवढ्या सीट मुलांचे जास्त तेवढंच या ठिकाणी मुलांना अपॉर्च्युनिटी पण जास्त आहे आणि मुलींना सुद्धा या ठिकाणी जेवढ्या सीट कमी आहेत त्याच रेशोमध्ये यांचं सिलेक्शन सुद्धा केलं जातं. त्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेस म्हणजे जे AFMC ची जे स्टँडर्ड प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला स्क्रीनिंग टेस्टसाठी या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट केलं जातं आणि स्क्रीनिंग टेस्टसाठी सिलेक्ट केल्यानंतर फर्दर जे इन्फॉर्मेशन आहे जे स्क्रीनिंग टेस्ट असेल किंवा जे मेडिकल फिटनेस टेस्ट असतील किंवा जे काही सायकोलॉजिकल टेस्ट असेल या सर्व इन्फॉर्मेशन इन डिटेल जे विद्यार्थी AFMC साठी शॉर्ट लिस्टेड आहेत या विद्यार्थ्यासाठी इन डिटेल मध्ये आपल्याला पर्टिक्युलर AFMCDG 1D हे जे काही ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असणार आहे. फॉर्म जरी या ठिकाणी आपण MCC वर भरला तर आपल्या जर या ठिकाणी 1880 मध्ये जर आपलं सिलेक्शन असेल तर पुढची जे इन्फॉर्मेशन असणार आहे हे पर्टिक्युलर AFMC या वेबसाईटवरती आपल्याला मिळणार आहे. मग ते तुमची स्क्रीन टेस्ट असेल तुमचं मेडिकल फिटनेस असेल किंवा तुमचं इंटरव्ह्यू असतील जे या ठिकाणी असेल त्याच्यासाठी तुम्हाला AFMC या वेबसाईटवरती वॉच करावं लागणार आहे. आता नंतर यामध्ये महत्वाची माहिती की आम्हाला या ठिकाणी सिलेक्शन झालं सिलेक्शनच्या नंतर या ठिकाणी आम्ही पुढील क्रायटेरिया कशा पद्धतीने असतात किंवा पुढे सिलेक्शन प्रोसेस कशी असते त्याबद्दल माहिती देणार आहे. जर या ठिकाणी पाहिलं असतं तर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे जे विद्यार्थ्याचं सिलेक्शन आहे ते विद्यार्थ्याला स्क्रीनिंग साठी बोलवलं जाणार आहे. त्यानंतर तुमचं टेस्ट ऑफ द इंग्लिश लँग्वेज जे तुमचे पेपर असणार ते इंग्लिशमध्ये असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग त्यानंतर या ठिकाणी टोलार जे टोलार एक्झाम TOLR हे टोलार जे एक्झाम असेल यासाठी तुम्ही
घेऊ शकतात. त्यानंतर फिजिओलॉजिकल असाइनमेंट टेस्ट पॅटसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा. म्हणजे या ठिकाणी तुमचं एक मार्क्स डिवायडेशन सुद्धा मी या स्क्रीनच्या एंडला सांगून देईल. त्यामध्ये या तुमच्या एक्झाम्स असतील 3, त्याच्यामध्ये पॅट्स असेल तुमची एंट्रन्ससाठी म्हणजे एंट्रीसाठी असणार आहे, त्यानंतर टोलर एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. तर लक्षात घ्या एक्झाम पॅटर्न कसं आहे त्याबद्दल सुद्धा माहिती देईल. या ठिकाणी टेस्ट ऑफ द इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी कंपॅरिझन ऑफ द लॉजिक अँड रिझनिंग, म्हणजे तुम्हाला कुठले क्वेश्चन्स येणार आहेत लॉजिकल रिझनिंग बद्दल या ठिकाणी पुन्हा जी का अदर क्वेश्चन्स आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी हे जे एक्झाम होणार आहे, जसं आपली नीट होती पेन अँड बॉल पेपर, तर या ठिकाणी CBT या ठिकाणी एक्झाम होणार आहे. आणि एक्झामसाठी या ठिकाणी टोटल आपल्याला 40 MCQ असणार आहेत आणि 40 MCQ मध्ये प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 2 मार्क्स असणार आहेत. लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे, या ठिकाणी जे एक्झाम होणार आहे हे एक्झामचे मार्क तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये सुद्धा मदत करणार आहेत. म्हणजे तुमचे नीटचे 720 मार्क, त्यानंतर 80 मार्क या एक्झामचे आणि 40 मार्क तुमच्या इंटरव्ह्यूचे या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहेत. तर यामध्ये 80 मार्कची तुमची एक्झाम असतील, जेही तुमचे मार्क्स या ठिकाणी पडतील ते या ठिकाणी तुमचे कॅल्क्युलेट केले जाणार आहेत. आणि हे एक्झाम मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगचे सुद्धा असणार आहे, हे लक्षात असणार. जर तुमचा एक क्वेश्चन बरोबर आला तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क्स या ठिकाणी पडणार आहेत. जर तुमचा या ठिकाणी एक क्वेश्चन चुकला तर या ठिकाणी तुमचे 0.5 मार्क्स या ठिकाणी मायनस सुद्धा होणार आहे. टोटल नंबर ऑफ एक्झामिनेशनचं ड्युरेशन असणार आहे, हा 30 मिनिटचा एक्झामिनेशन ड्युरेशन असणार आहे. या 30 मिनिट एक्झामिनेशन ड्युरेशन मध्ये तुम्हाला पूर्ण आन्सर क्लिअर करायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुमचा 80 मार्क्सचा ज्यावेळेस एक्झाम होईल आपला, तर त्यानंतर आपला इंटरव्ह्यू असेल 50 मार्क्सचा. दिस विल बी फॉलोड बाय अन इंटरव्ह्यू ऑफ द 50 मार्क्स. म्हणजे तुमचा ऍडिशनल कोर्स सब्जेक्ट याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला बेसिकली कॅन्डिडेट विल बी इंटरव्ह्यू ऑन जनरल अवेअरनेस. म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये जनरल अवेअरनेस बद्दल तुम्हाला माहिती विचारली जाईल. अँड तुमचं जे काही इंटरेस्ट आहे, म्हणजे बेसिकली तुमचं स्वतःला काय आवड आहेत, काय निवडी आहेत, कुठल्या हॉबीज आहेत, नंतर तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय, नंतर लोकांना तुम्ही कसं जजमेंट करतात, अशा मल्टिपल टाईप्सचे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुमचे जे समोर 4 ते 5 ऑफिसर असतील हे तुम्हाला क्वेश्चन करतील. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक दिलेलं आहे जनरल अवेअरनेस, म्हणजे सध्या करंट जगामध्ये काय चालू आहे, एन्व्हायरमेंट असेल, पॉलिटिक्स असेल किंवा आणखी क्रिकेट खेळ असतील, याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन घेतली जाईल. त्यानंतर तुमचा इंटरेस्ट कशामध्ये याबद्दल आणि तुमच्या हॉबीज काय आहेत याबद्दल सुद्धा विचारलं जातं. दुसरी गोष्ट महत्वाची, बऱ्याच वेळेस या इन्फॉर्मेशन देत असताना लाईन बाय लाईन तुम्हाला फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन ब्राउचरवरती इन्फॉर्मेशन मिळत असतात. पण ऍडिशनली तुम्हाला या ठिकाणी मी इन्फॉर्मेशन देईल. जर आपण 1st स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड मध्ये जर काय आपल्याकडे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी या अदर करिक्युलम ऍक्टिव्हिटीचे जर सर्टिफिकेट असतील तर ते सुद्धा आपण या इंटरव्ह्यूला घेऊन जाऊ शकतो. कुणी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत असेल, कुणी स्टेट लेवल पर्यंत, कुठलीही आपली जर करिक्युलम ऍक्टिव्हिटी जर आपल्याकडे असेल तर त्याचे आपण सर्टिफिकेट या इंटरव्ह्यूला घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेलं असेल या ठिकाणी आपले नीटचे मार्क 720 मार्क या ठिकाणी कन्सिडर होतात. 700 म्हणजे 720 पैकी जेवढे मार्क पडले ते एवढे कन्सिडर होतात. त्यानंतर टोलार एक्झाम मध्ये आपल्याला जे काही 80 मार्क आहेत ते कन्सिडर होतात आणि त्यानंतर आपले इंटरव्ह्यूचे 50 मार्क, हे सगळ्या मार्कचे या ठिकाणी कॅल्क्युलेशन होत असतं. आणि सर्व मार्कचे कॅल्क्युलेशन अनुसार आपली एक या ठिकाणी या सर्व गोष्टीचा विचार करून एक सिलेक्शन लिस्ट लावली जाते. त्यामध्ये मुलांची सेपरेट मेरिट लिस्ट असणारी आणि मुलींची या ठिकाणी सेपरेट मेरिट लिस्ट असणारी, या 2 मेरिट लिस्ट सेपरेटली असणार. आणि सेपरेट मेरिट लिस्ट मध्ये जेवढेही विद्यार्थी आले आहेत या ठिकाणी, जे त्यांचा 145चा क्रायटेरिया सीटचा, त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्मेशन साठी बोलवलं जातं. म्हणजे ज्याही वेळेस तुम्हाला ऍडमिशन कन्फर्मेशन साठी बोलवलं जातं त्यासाठी काय प्रोसेस असते याबद्दल तुम्हाला माहिती देईल. आणि यामध्ये तुम्हाला एक 65 लाखचा बॉन्ड दिसत आहे, या बॉन्ड बद्दल मी तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशन देणार आहे. आता ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्मेशन साठी बोलवलं जातं त्यावेळेस आपल्याला आपल्या नीटच्या ऍडमिट कार्ड पासनं, नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्म पासनं, तो जे आपला नीटचा रिझल्ट आहे, हे संपूर्ण नीटचे ऑल डॉक्युमेंट्स, त्यानंतर आपले जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, 10th 12th मार्कशीट, त्यानंतर आपले लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, जेवढेही सर्टिफिकेट आहेत हे सर्व सर्टिफिकेट आपल्याला ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये हार्ड कॉपी ॲज वेल ॲज आपल्याला त्या हार्ड कॉपीच्या कमीत कमी 10 झेरॉक्स सेट घ्यायचा आहे. आणि जेवढेही आपण डॉक्युमेंट्स घेऊन जात आहेत या प्रत्येक डॉक्युमेंट्सचे आपल्याला
PDF मध्ये आपल्याकडे पेनड्राईव्ह मध्ये फाईल सुद्धा घेऊन आपल्याला रिपोर्टिंगला जायचं आहे. आता या ठिकाणी 1800 विद्यार्थ्यांची तर त्यांनी एक्झाम घेतात, सिलेक्ट 145 करतात आणि बाकीचे जे काही वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी असतात तर या 145 विद्यार्थ्यांपैकी जर कुठल्या विद्यार्थ्याचे काही डॉक्युमेंट्स कंप्लीट नसतील किंवा याच विद्यार्थ्यांमध्ये जर पाहिलं असता कुठल्या विद्यार्थ्यांनी फेक डॉक्युमेंट दिले असतील तर अशा विद्यार्थ्याचं या ठिकाणी ऍडमिशन जाग्यावर कॅन्सल केलं जात असतील किंवा एखाद्या डॉक्युमेंटची तो विद्यार्थी पूर्तता करू शकत नसेल तर या विद्यार्थ्याचं जागेवर ऍडमिशन कॅन्सल केलं जातं. आणि त्याच वेळेस जे काही वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहेत या वेटिंग लिस्टमधल्या कॅन्डिडेटला ऍडमिशन दिलं जातं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक या ठिकाणी बॉईज सिलेक्शन लिस्ट, एक गर्ल सिलेक्शन लिस्ट आणि या दोन्हीच्या खाली एक वेटिंग लिस्ट येत असते. तर या वेटिंग लिस्ट अनुसार जे विद्यार्थी वेटिंग मध्ये आहेत अशा वेटिंग मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला नंतर या ठिकाणी बोलवलं जात असतं. ठीक आहे, तर ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स बद्दल आणि तुम्हाला पूर्ण प्रोसेस बद्दल माहिती दिली, सिलेक्शन बद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती दिली. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्टेड झालेले असतात या सिलेक्टेड विद्यार्थी आणि पालकाकडनं या ठिकाणी AFMC इन्स्टिट्यूटमध्ये 65 लाखाचा बॉन्ड या ठिकाणी साईन करून घेतला जात असतो. लक्षपूर्वक ऐका, आपण आतापर्यंत 3 लाख 10 लाख इथपर्यंत ऐकलं आहे, पण AFMC मध्ये जर आपण ऍडमिशन घेत असू तर या ठिकाणी आपल्याला 65 लाखाचा बॉन्ड द्यावं लागतं. या बॉन्डमध्ये काय असतं क्लिअरली वरती मेन्शन केलेलं असतं, जर आपल्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर म्हणजे कोर्स ड्युरेशन मध्ये इन बिटवीन कधी जरी आपण जर ऍडमिशन सोडायचा विचार करत असो तर आपल्याला हे 65 लाखाची पॅनल्टी पेड करूनच आपल्याला ते ऍडमिशन सोडता येणार आहे. इन केस आपल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये काय मिसबिहेव केलं किंवा रॅगिंगचा काही प्रकार केला तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा कॉलेज तुम्हाला कॉलेजमधून काढून टाकू शकतो. आणि काढून टाकत असताना तुम्हाला हा 65 लाखाचा जो काही पॅनल्टी बॉन्ड आहे या ठिकाणी तुम्हाला जमा करावा लागतो किंवा ते अमाऊंट तुम्हाला जमा करावी लागत असते. ठीक आहे, तर यानंतर सर्वात महत्वाचं आहे, आता AFMC ला ऍडमिशन घेता त्याच्यामध्ये काय आपल्याला ऍडव्हान्टेज पण असतील. ही मेन ऍडव्हान्टेज काय की AFMC कॉलेजला आपल्याला कसल्याच प्रकारची या ठिकाणी कॉलेज फीस लागणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कसलीच कॉलेज फीस लागणार नाही. या ठिकाणी आपल्याला जेही एज्युकेशन होणार आहे हे आपलं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एज्युकेशन होणार आहे. उलट आपल्याला गव्हर्नमेंटच काही आपल्याला अमाऊंट देणार आहे की तुम्हाला या ठिकाणी कॉलेजमध्ये शिकत आहात तर कॉलेजच्या शिकत असताना तुम्हाला गव्हर्नमेंट काही अलाउन्स या ठिकाणी देत असतं. त्याच्यामध्ये इन डिटेल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल त्यामध्ये. आणि पाहिलं असता ज्यावेळेस एखादा विद्यार्थी AFMC ला सिलेक्ट होतो तर त्याचा ड्रेस कोड या पद्धतीनं असतो आणि हा त्याला डेली वेअर करून कॉलेजमध्ये जावंच लागतं. आपल्यासारखं फक्त शर्ट पॅन्ट घातलं निघाला या ठिकाणी चालणार नाही. जे काही त्यांचं या ठिकाणी स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डला आपण मेंटेन करूनच राहावं लागतं. यामध्ये विद्यार्थी पालकांना कॉलेजकडनं या ठिकाणी हॉस्टेल हे टोटली फ्री मध्ये असणार आहे आणि खूप चांगल्या लेवलचं हॉस्टेल आहे हे सुद्धा लक्षात घ्या. त्यासोबतच विद्यार्थ्याला हॉस्टेल सोबतच तुम्हाला तुमची जी मेस असणार आहे हे मेस आणि त्याची फूड क्वालिटी ऑदर ह्यापेक्षा सुद्धा खूप चांगली असणार आहे. हॉस्टेल स्टँडर्ड सुद्धा चांगलंच असणार आहे, सोबत तुमची जी फूड क्वालिटी आणि जे मेस असणार आहे हे सुद्धा तुमची त्यातच असणार आहे आणि हे ऑल तुम्हाला या ठिकाणी फ्री असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठला चार्ज केला जाणार नाहीये. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण आपल्या घरी जातो आणि घरून वापस येतो यासाठी आपल्याला 3 टायर आणि 2 टायर ट्रेन मध्ये सुद्धा आपल्याला एक रिझर्व्ह कोटा सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे. हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे आपण एज्युकेशन घेत आहे ते एज्युकेशन घेत असताना आपल्याला काही बुक्स लागत असतील किंवा काही इक्विपमेंट्स लागत असतील. हे बुक्स आणि इक्विपमेंट्स घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या गव्हर्नमेंटकडनं आपल्याला 4,000 रुपये पर इयर या ठिकाणी मिळणार आहेत. त्यासोबत स्टेशनरी अलाउन्स आपल्याला दरवर्षी 1,120 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यासोबतच आपल्याला युनिफॉर्म अलाउन्स म्हणजे जे काही आपण युनिफॉर्म घालत आहेत या दरवर्षीच्या युनिफॉर्मसाठी सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंटकडनं 6,000 रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच आणखी विद्यार्थ्यांना हेअर कट करण्यासाठी पर मंथ आपल्याला 140 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. बाकी आपलं वॉशिंग असेल जे काय असेल याच्यासाठी मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट यामध्ये गव्हर्नमेंटकडनंच आपल्या या ठिकाणी
इन्शुरन्स काढलं जाणार आहे, की गव्हर्नमेंटकडनं म्हणा किंवा त्याची अमाऊंट विद्यार्थ्याकडनं घेतली जाईल 7,200 रुपये. पण त्या 7,200 मध्ये जर तुम्हाला अकॅडमिक इयरमध्ये काही इजा झाली किंवा आपण या ठिकाणी डिसेबल झालो किंवा आपली या ठिकाणी डेथ झाली, तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची या ठिकाणी डेथ झाली अशा विद्यार्थ्याच्या पालकांना 15 लाख रुपये मिळणार आहेत. आणि ज्या विद्यार्थी डिसेबल झाला या ठिकाणी म्हणजे आफ्टर 20 म्हणजे 20% पेक्षा जास्त जर डिसेबिलिटी जर झाली असेल अकॅडमिक मध्ये, तर अशा विद्यार्थ्याच्या पालकाला या ठिकाणी 7.5 लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. या अशा घटना कोणासोबत झाल्या नाहीत आतापर्यंत, पण जस्ट एक गव्हर्नमेंट प्रोसेस आहे आणि आर्म फोर्सेसची या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळं जेही असेल बिफोर ऍडमिशन तुम्हाला या गोष्टी क्लिअर करून अकॅडमिक मध्ये प्रवेश दिला जात असतो. नेक्स्ट आहे, तुम्हाला दिसत असेल तुमची या ठिकाणी सेंट्रल कॅन्टीन जे मेस आहे हे सर्वांसाठी, या मेसमध्ये तुम्हाला दररोजचं तुम्हाला ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, डिनर असेल या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला इंडोर बॅडमिंटन कोर्ट पण दिसत आहे. इंडोर बॅडमिंटन कोर्ट तुम्हाला या पद्धतीने शो होत आहे, ते तुम्ही पाहू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला आउटडोअरमध्ये स्विमिंग पूल किंवा अजून फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, असे एक नाही असे बरेच या ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा इंडोर प्लस आउटडोर टोटल 119 एकरच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस कॉलेज जॉईन करतात, कॉलेज जॉईन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेल आणि या ठिकाणी मेस कंपल्सरी या ठिकाणची घ्यावंच लागणार आहे. तुम्ही कॉलेजमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजच्या बाहेर कसल्याच कंडिशनमध्ये तुम्हाला जाता येणार नाही, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस त्यांच्या रूल्स म्हणजे जे काही त्यांचं अकॅडमिक कॅलेंडर आहे त्या अकॅडमिक कॅलेंडरच्याच तुम्हाला हॉलिडेज मिळतील, स्वतःच्या मनाने इथं हॉलिडेज घेता येत नाही. जसा या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस करायचं क्रायटेरिया टफ आहे सिलेक्शनसाठी, तसंच तुम्हाला या ठिकाणी पुढील डिसिप्लिन सुद्धा टफ असणार आहे. ठीक आहे, आता एवढं सर्व आपण या ठिकाणी अभ्यास केला, FMC ला आलो, रूल्स रेग्युलेशन फॉलो केलो, 4 वर्ष या ठिकाणी आपण आपलं जे काही आपला कोर्स ड्युरेशन आहे पूर्ण कोर्स ड्युरेशन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं. मग सर्वांचं एक असतं पर्पज, एवढं सर्व केल्यानंतर मला मिळणारा पगार किती या ठिकाणी मिळू शकतो, किंवा मी या ठिकाणी AFMC मध्ये असल्यानंतर मला या FMC मधनं कुठं जॉब मिळू शकतं. तर लक्षात घ्या, जे काही AFMC चे जॉब आहेत हे AFMC चे जॉब तुम्हाला टोटली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या 3 ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जॉब मिळत असतात. लक्षात घ्या, AFMC जे कॉलेज आहे आपलं NFR रँकिंग किंवा आपल्या भारतातल्या रँकिंगमध्ये 2 नंबरला सस्टेन करणारं कॉलेज आहे. तर त्यामुळे इथून जो विद्यार्थी बाहेर पडणार आहे या विद्यार्थ्याला या ठिकाणी जर पाहिलं असता तर बेसिकली मेनली या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळत असतो आणि गव्हर्नमेंटमधूनच या विद्यार्थ्याचं म्हणजे जवळपास जे 50% विद्यार्थी असतात हे परमनंट बेसमध्ये घेतले जातात. त्यांचा जो काही रँक असेल 4 वर्षाचा जो मेंटेन केलेला रँक असेल या रँक अनुसार 50% विद्यार्थ्याला या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये परमनंट या ह्याच्यातनंच घेतलं जात असतं. बाकीचे जे काही या ठिकाणी असतात ते 7 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस बॉन्डमध्ये या ठिकाणी घेतलं जात असतं, त्यानंतर त्यांना सुद्धा या ठिकाणी परमनंट व्हायचे ह्यूज चान्सेस असतात. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपली जी एंटर्नशिप असते एंटर्नशिप मध्ये आपल्याला 56,100 रुपये एवढा आपल्याला या ठिकाणी पगार उपलब्ध असतो. आणि ज्यावेळेस आपली या ठिकाणी एंटर्नशिप संपते, एंटर्नशिप नंतर आपल्याला 31,300 हा स्टार्टिंग पगार या ठिकाणी उपलब्ध असतो. आणि यामध्ये विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपलं सिलेक्शन करायची वेळ येते की आर्म फोर्सेसमध्ये सिलेक्शन करायचं असेल, बऱ्याच विद्यार्थ्याला एअरफोर्समध्ये आवड असते, पण जसं आपल्या या ठिकाणी रँक असतो त्या अकॉर्डिंग आपलं सिलेक्शन सुद्धा होत असतं. एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी या 3 सेक्टरमध्ये या फील्डचे सिलेक्शन केले जातात किंवा या 3 फील्डमध्ये सिलेक्शन होत असतात. तर तो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्टेप बाय स्टेप सुद्धा इन्फॉर्मेशन दिली आहे की लास्ट पेमेंट काय जाऊ शकते काय नाही, इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं, या ठिकाणी पैसा मॅटर करत नाही, या ठिकाणी आपली देश सेवा आपण करतो हे खूप जास्त महत्वाचं या ठिकाणी आहे. तर कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा असं वाटतं, माझं इंडिव्हिज्युअल मत आहे की आपल्या प्रत्येक फॅमिलीतला एक जर मेंबर या ठिकाणी आपल्या देश सेवेसाठी असेल तर त्याच्यावरून जास्त आपल्या या ठिकाणी काहीच नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला काही